नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपला 10वीचा अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आहे आणि तो फक्त एकच प्रश्न मी या सेपरेट व्हिडिओमध्ये बनवणार आहे. सेमी असो की मराठी, त्या दोन्हीसाठी मी इथे हा व्हिडिओ बनवणार आहे. अतिशय महत्त्वाचा याच्यावर आधारित प्रश्न प्रत्येक वेळेस येतात. कधी 1 मार्काला येतो, कधी 2 मार्काला येतात, कधी 3 मार्काला येतो. तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x 99y बरोबर 501. मग आपल्याला काय करायचं, याला 1 नंबर द्यायचा, याला 2 नंबर द्यायचा. ठीक आहे. आता असा प्रश्न राहिला तर माझ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. अतिशय सोपा हा प्रश्न आहे आणि 4 स्टेप्स लक्षात ठेवायच्या. तर पहिली स्टेप्स करायची आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे, बेरीज करायची. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये अजून बेरीज करायची आहे. लक्षात ठेवा, पहिले बेरीज, नंतर वजाबाकी, अजून पुन्हा बेरीज. बेरीज, वजाबाकी, बेरीज, प्लस मायनस प्लस, 3 स्टेप्स करायच्या. का प्लस काय करायचं, मायनस काय करायचं आणि अजून प्लस कशाचं करायचं ते आपण पाहू. आता प्लस आणि मायनस करताना पहिले समीकरण 1 आणि 2चं पहिले प्लस करायचं आणि मायनस पण आपल्याला करायचं आहे. समीकरण 1 आणि 2चं ते करूत आपण. आता इथे पाहिलं, प्लस करायचं, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. जर तुम्ही सेमीचे असाल किंवा इंग्लिश मीडियमचे असाल तर हे वाक्य लिहिण्याच्या ऐवजी ऍड किंवा ऍडिंग इक्वेशन 1 and 2 आपण ह्या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची. 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर आलेले 501. बेरीज करताना काही चिन्ह बदलायचे नाही, जशाला तसे ठेवायचे आपल्याला. आता ह्या दोघांची बेरीज केली तर 200x येतील आपल्याला. ह्या दोघांची बेरीज केली तर 200y, या दोघांची बेरीज केली तर आपल्याला 1000 येणार आहे. आता पुढची स्टेप अतिशय महत्वाची. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पहा, एक प्रश्न जर तुम्ही हाच प्रश्न 3, 4, 5 वेळेस केला तर याच्यावर आधारित किंवा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला नक्कीच येईल. इथे किती दिसायले पहा, इथं 200 दिसले तर इथं पण 200 दिसणार आहे आपल्याला. इथं 300 दिसले तर इथं पण 300 दिसणार आहे. दोन्ही एक सारखेच राहणार आहे आपल्याला. प्लस करा की मायनस करा. आता इथं 200 असेल, आपण प्रत्येक पदाला 200 ने भागायचं. प्रत्येक पदास 200 ने भागून डिवाइड each variable by 200. ठीक आहे, प्रत्येक पदाला 200 ने भागायचं. आता हे काही कोणाला अवघड जातं प्रत्येक गोष्ट. काय अवघड काही असा प्रश्न नाही आहे, अतिशय सोपं हे प्रश्नाचं उत्तर आहे. आता इकडे लक्षात ठेवा, हे 200 ला भागितले, ओके, डिवाइड म्हणलं तरी तेच. हे 200 कटून जाणार आहे, फक्त इथे एक्सच राहणार आहे. लक्षात ठेवा, इथं अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं चिन्ह राहणार, इथे वायच येणार आहे आणि हे 1000 आहे. 1000 ला आपण 200 ने भागितले, असं भागा किंवा असं भागा. माझा भागाकारवरती सेपरेट व्हिडिओ आहे, तो जाऊन पाहू शकता तुम्ही. 200च्या पाड्यात 1000 किती नंबरला येतात, 5 नंबरला येतात. किंवा आपण हे 2 शून्य केले, हे 2 शून्य केले, बे का बे, बे पंचे 10, बे पंचे 10. आता इथे समीकरण 1 नाव दिलं, इथं 2 दिलं, याला नंबर द्यायचा नंबर 3.
समीकरण 1, समीकरण 2 आणि इथे समीकरण 3 दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला पहिली स्टेप म्हणलो प्लसची, दुसरी स्टेप म्हणलो मायनसची. आता मायनस करायचं. मायनस करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, तुम्ही समीकरण 1 मधून 2 मायनस करा किंवा 2 मधून 1 मायनस करा, काय हरकत नाही. तुमचे जर कॅल्क्युलेशन व्यवस्थित असेल, कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असेल तर सहज तुम्ही करू शकता. समीकरण 1 मधून 2 मायनस केलं तरी चालते. पण मी नेहमी सांगत असतो मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा. आता इथे आणि ते करण्यामागचं आपलं कारण आहे की आपल्याला जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा होऊन जातो. मोठ्या संख्येतून छोटी संख्या केलं वजा तर आपल्याला कॅल्क्युलेशनला काही त्रास होत नाही, सोप्या पद्धतीने होतो आणि उत्तर अगदी म्हणजे काही ज्यांचे कॅल्क्युलेशन जास्त चांगले नाही त्यांना पण सहज समजून जातं. उत्तर चुकण्याची शक्यता कमी असते एकंदरीत. तर आता इथे 501 ही मोठी संख्या आहे आणि 499 लहान संख्या आहे. मग आपण काय करायचं, समीकरण 1 मधून 2 वजा करायचं का नाही, मोठ्या संख्येतून छोटी वजा करायची. म्हणजे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करायचं. पहिली पाहायचं मोठी संख्या कोणती, 501 आहे का 499, तर 501 आहे. 501 मधून मग 499 आपल्याला वजा करायचं. फक्त वजाबाकी करतानाच आपल्याला एक काळजी ठेवायची, तेवढीच करायची, बाकी काही गरज नाही. कारण तिसऱ्या स्टेप मध्ये पण बेरीज आहे, बेरीज करताना कोणती संख्या कुठे घेतलं तरी चालतं. चला ठीक आहे. आता आपण मी काय करणार आहे, समीकरण 2 मधून 1 वजा करणार आहे. एकशे एक्स 99y बरोबर 501 99x वजा अधिक 101y बरोबर 499. वजाबाकी करायची. वजाबाकी करताना इथं काही नसलं म्हणजे प्लस असते, ते प्लसचं झालं मायनस, इथं प्लसचं झालं मायनस, इथं काही नाही म्हणजे प्लस असते, प्लसचं झालं मायनस. 101 मधून 99 गेले, 2x उरले. इथं 2x उरले नाही, इथं पण 2y येणार. ठीक आहे, पण प्लस येणार का मायनस येणार पहा. हे 99y प्लसचे आहेत आणि 101y ही प्लसची कट होऊन झाली मायनस. म्हणजे मोठी संख्या झाली आपल्याला वजाबाकीची. वजाबाकीची संख्या मोठी झाल्यामुळं आपल्याला काय करायचं, इथं वजा y लिहायचं. वजा y 2च येणार. 101 मधून 99 गेले तर 2च येणार आणि 501 मधून 499 गेले इथे पण 2च येणार. आता मी ते सेमी मध्ये लिहिलं नाही की वजा करून, तर इथे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 from 2 या सेमीसाठी लिहावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे किती उरले, इथे 2 उरले. मग प्रत्येक पदाला आपल्याला 2 न भागाकार द्यायचा. प्रत्येक पदात पदास 2 ने भागून. आता याला 2 न भागितलं तर फक्त एक्सच उरणार. मी तुम्हाला सांगितलं होतं इथं 2 असला तर इथं पण 2 येणार. ही तर ची संख्या थोडीशी कमी जास्त वेगळी असू शकते. याला 2 न भागितलं तर फक्त इथं एक्सच उरते, इथं वजाबाकीचं चिन्ह नाही तर y उरेल. ठीक आहे, हे 2 कटून जाते. म्हणजे इथं x वजा y ह्या 2ला 2 न भागितलं आपलं उत्तर येते 1. ठीक आहे, याला नंबर द्यायचा 4 नंबर द्यायचा आपल्याला असा. त्याच्यानंतर आता आपण जर पाहिलं समीकरण, आपल्याला नवीन समीकरण भेटलेले आहे. समीकरण 3 भेटलेलं आहे आणि इथं समीकरण 4 भेटलेलं आहे. इथं लिहायचं डिवाइड इच व्हेरिएबल बाय each variable by 2 इंग्लिश मध्ये सेमी साठी. ठीक आहे, x वजा y बरोबर 1.
आता आपल्याला तिसरं आणि चौथं समीकरण भेटलेलं आहे. ते तुम्हाला आधी सांगितलं, पहिल्यांदा प्लस, दुसऱ्यांदा मायनस, आता तिसऱ्यांदा आपल्याला प्लस करायचं. तिसऱ्या स्टेप मध्ये प्लस करू आपण. समीकरण 3 वर 4 ची बेरीज करून ऍड इक्वेशन 3 and 4. ऍड इक्वेशन 3 and 4. आता तिसरी इक्वेशन पहिली x अधिक y बरोबर 5 आणि चौथी पहिली x मायनस y बरोबर 1. याची काय करायची? बेरीज करायची. x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1. बेरीज करायची आहे. बेरीज जरी करायची असेल तर इथं मायनस असेल तर मायनस, फक्त बेरीज करायची असेल तर चिन्ह बदलत नसतात. वजाबाकी करताना प्लसचे मायनस होतात, मायनसचे प्लस होतात. हे कटून गेले ऑटोमॅटिकली प्लस मायनस. x आणि x झाले 2x, 6, 5 आणि 1 झाले ते 6. आता इथे 2x बरोबर 6 आहे, 2x बरोबर 6. मग x बरोबर काय येणार? हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते 3. तर x ची किंमत आपली आलेली आहे 3. x ची किंमत जी आलेली 3, आपण काय करू? समीकरण सोप्या समीकरणामध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. ठीक आहे, 3 आणि 4 सोपं आहे. तर 3 मध्ये बेरीज आहे, तर बेरीजला घेऊ आपण. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवून x equals to 3, put x equals to 3 in equation 3. ठीक आहे. आता एवढं झालं, त्याच्यानंतर आपण समीकरण तिसरं लिहायचं, त्याच्यामध्ये किमती ठेवू आणि उत्तर काढू. x प्लस y बरोबर 5, x प्लस y बरोबर 5. आता x ची किंमत आपल्याला इथं जर पाहिली तर 3 आहे. x ची किंमत 3 आहे, y ची किंमत माहित नाही. 5 ला 5, 3 प्लस च्या इकडे जाईल मायनस ला. y ची किंमत आली आपल्याला 2. मग आपल्याला इथे लिहायचं एक वाक्य x y, बाकी तर तुम्हाला माहित असेल 3y, 3 आणि इथे y ची किंमत 2. इज द सोल्युशन. मराठीवाल्यांनी इज द ही समीकरणाची उकल आहे. ही समीकरणाची उकल आहे असं लिहायचं. आणि इंग्लिश वाल्यांनी लिहायचं एक्स वाय 3 2 इज द सोल्युशन, इज द सोल्युशन. ठीक आहे. काही डाऊट वाटला असेल, प्रत्येक घटकावर, प्रत्येक प्रॅक्टिस सेटवर मी व्हिडिओ बनवणारच आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेटवर पण जिथे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत 10वीचे, त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जर हा प्रश्न समजला नसेल तर अजूनही स्लो जर करायचा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकता. एक प्रश्न मी देतो, हा प्रश्न जर समजला असेल, ज्यांना समजला असेल त्यांच्यासाठी तो प्रश्न आहे. तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे जेणेकरून मला पण कळेल किंवा तुम्हाला कळालेलं आहे. तुमची कमेंट ही माझ्यासाठी फार महत्त्वाची. ठीक आहे. हा प्रश्न आहे हा पुस्तकातलाच प्रश्न आहे. 49x वजा 57y बरोबर आहे 172 आणि 57x वजा 49y बरोबर आहे 252. ठीक आहे. याचं उत्तर मला करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. जसं मी सांगितलं की प्रत्येक घटकावर, प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक प्रॅक्टिस सेटची मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकच्या नंतर एक हॅटचा ऑप्शन येते, त्याला पण प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.